माझे गुरु कोल्हापूरचे श्रीराजे यांनी मला गणपतीमध्ये करण्यासाठी सेवा दिली होती. तर ती सेवा आज पूर्ण झाली. त्यामुळे आज आपण गणपती बाप्पांचा विधिवत अभिषेक करून घेत आहोत. तर गणपती बाप्पांची उत्सव मूर्ती, चरण पादुका, तसेच चांदीचे पान व सुपारी अर्पण करून घेतलेली आहे. त्यानंतर हळद, कुंकू, अष्टगंध, दूध, तसेच अत्तर, चंदन असे सर्व पूजनीय द्रव्य आपण गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण केलेली आहेत. त्यानंतर डाळिंबीचा रस गणपती बाप्पांना खूप आवडतो. त्याचा देखील आपण अभिषेक घालून घेतलेला आहे गणपती बाप्पांना. त्यानंतर गणपती बाप्पांना आपण मध देखील अर्पण केलेलं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना साजूक तूप देखील आपण अर्पण केलेलं आहे गाईचं. त्यानंतर चांदीच्या पात्रामध्ये गणपती बाप्पांना आपण शुद्ध गंगाजल अर्पण करून घेत आहोत. त्यानंतर अखंड अक्षदा देखील आपण अर्पण केलेल्या आहेत गणपती बाप्पांना. त्यानंतर सेंदूर अर्पण केलेला आहे गणपती बाप्पांना. त्यानंतर नागवेलीच्या पानाचा विडा ठेवलेला आहे आपण. धूप दीप दाखवून गणपती बाप्पांना हळदी कुंकुम त्याचबरोबर शेंदूर वाहून घेतलेला आहे. त्यानंतर हे चांदीचं कमळ आहे ते आपण या उत्सव मूर्तीला अर्पण करत आहोत. त्यानंतर गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असणारे दुर्वा व आघाडा याची 21ची पिंडी आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेली आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना अत्तर लावून घेतलेला आहे. त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे गणपती बाप्पांना. त्यानंतर गणपती बाप्पांच्या उत्सव मूर्तीची आरती करून घेतलेली आहे आपण. त्यानंतर गणपती बाप्पांना पंचखाद्यांचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. लाल गुलाबाचं फूल देखील अर्पण केलेलं आहे. हे गणपती बाप्पा, माझी अभिषेकाची सेवा मोठ्या मनाने मान्य करून घ्या. काही चुकला असेल तर क्षमस्व. गणपती बाप्पा मोरया.